आज आपण खाल्ल्यावर चव विसरणार नाही अशी झणझणीत उंबरहंडी म्हणजेच मोदकाची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता हे पीठ भिजवून 10 मिनटं बाजूला ठेवायचे आणि सारण तयार करून घ्यायचे. सारणासाठी सगळ्यात आधी आपल्याला तीळ, खसखस आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचे आणि त्याला गार होऊ द्यायचे. हे गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. मसाल्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये आहे. यासोबतच यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि याला हलकंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं, खूप बारीक करायचं नाही. आता भिजवून घेतलेलं पीठ हाताने थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे. खूप मोठ्या आकाराचा न करता थोडे लहान लहान मोदक करायचे. आता यासाठी आपण रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी कांदा, खोबरं आणि तीळ चांगले भाजून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं, मोहरी घालायची, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायचं. यामध्ये आपल्याला मसाले घालून मिक्स करून घ्यायचं. तयार केलेलं वाटण घालायचं, कोथिंबीर घालायची आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालून याला एक उकळी येऊ द्यायची. तयार करून घेतलेले मोदक यामध्ये घालायचे आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे. वरतून कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी मोदकाची आमटी तयार आहे.